नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक दिवसापासून इन रिव्ह्यू मध्ये असलेला फॉर्म अगदी अर्ध्या तासात अप्रूव्ह झाला आणि त्याचा प्रूफ सुद्धा आपण या ठिकाणी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. इन रिव्ह्यू मध्ये असलेला फॉर्म अप्रूव्ह कसा करायचा, त्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरायची, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला याची माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, अनेक जणांनी आपले फॉर्म हे नारी शक्ती ॲपवर भरलेले आहे आणि त्यानंतर आता नारी शक्ती ॲप बंद झालेला आहे. फक्त आपल्याला त्या ठिकाणी इन रिव्ह्यूचे मेसेज किंवा रिजेक्ट आणि अप्रूव्ह हेच मेसेज आपल्याला त्या ॲपवर पाहायला मिळतात. नवीन फॉर्म भरता येत नाही. तर अनेक दिवसापासून आपल्या एका भगिनीचा फॉर्म भरलेला होता आणि इन रिव्ह्यू म्हणून त्या ठिकाणी मेसेज दाखवत होता, पण अप्रूव्ह होत नव्हता. आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या एका ट्रिक्समुळं त्या भगिनीचा फॉर्म अगदी अर्ध्या तासात अप्रूव्ह झालेला आहे आणि त्या संदर्भात त्या भगिनींनी आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट सुद्धा केलेली आहे आणि त्यांनी नेमकं काय केलेलं होतं ज्यामुळे अर्ध्या तासात त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला, तर हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर नेमकं ते बघूया आपण. तर बघा, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिसून येईल हे जे नाव आहे तर ते आपण हाईड केलेलं आहे सिक्युरिटी पर्पजसाठी. आणि हा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांनी. यामध्ये सांगितलेलं होतं की जर आपला फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये असेल तर किती दिवस थांबायचं, तर त्यासाठी नेमकं काय करायचं आहे. तर यासाठी बघा, त्यांनी कॉमेंट्स मध्ये टाकलेलं आहे, थँक्यू सर, तुम्ही सांगितलंय 181 ला कॉल करा, त्यामुळे मी कॉल केला आणि हा पॉवर अर्ध्या तासामध्ये मला अप्रुव्हलचा मेसेज आला, थँक्स. तर मित्रांनो, अशा प्रकारची कॉमेंट्स त्या भगिनींनी केलेली आहे आणि अगदी अर्ध्या तासामध्ये त्यांचा फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे. मागील 2 व्हिडिओमध्ये मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर तिच्यावर 181 हा कस्टमर केअरचा नंबर दिलेला आहे आणि राईट साईडला कंप्लेंट नोंदवण्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे. तर त्याला क्लिक करून जर आपला फॉर्म रिव्ह्यू असेल, रिजेक्टेड असेल, तर त्या ठिकाणी कंप्लेंट नोंदवा, कारण त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि जे जे लोक या पर्यायाचा वापर करत आहेत तर त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होत आहे. आणि बघा, या ठिकाणी या महिला भगिनींचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. तर यासाठी परत एकदा मी दाखवतो वेबसाईटवर कुठे आहे ते नेमकं. यासाठी आपण या वेबसाईटवर जाऊया. बघा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही जी वेबसाईट आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल खाली. या ठिकाणी हा हेल्पलाईन नंबर आहे 181 आणि दुसरं म्हणजे त्रुटी नोंदवण्यासाठी किंवा कंप्लेंट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी राईट साईडला त्रुटी नोंदवा हे एक ऑप्शन आहे. तर याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर एक गुगल फॉर्म ओपन होईल आणि त्या ठिकाणी त्या त्रुटी नोंदवायच्या आहे आणि त्रुटीमध्ये जे काय आहे, इन रिव्ह्यू असेल, रिजेक्टेड असेल, तर त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी अपलोड करायचा आहे. ते करा आणि कॉन्टॅक्ट सतत करत राहा. म्हणजे काय होईल, आपल्या कंप्लेंटची दखल त्यांना घ्यावी लागेल. नाहीतर 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर मात्र फॉर्म भरणे बंद होणार आहे. त्यामुळे जर तसं झालं तर आपण या योजनेपासून मुकाल. म्हणून आपल्याला आता सतत कॉन्टॅक्ट करावं लागतील आणि आपली कंप्लेंट या ठिकाणी नोंदवावं लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की कसं एका भगिनींनी या सगळ्या टेक्निकचा वापर केल्यानंतर त्यांचा फॉर्म अर्ध्या तासामध्ये अप्रूव्ह झालेला आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.